समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री माननीय जयकुमार गोरे भाऊ यांच्या संकल्पनेतून सौ सोनिया जयकुमार गोरे वहिनी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली युनायटेड बाय प्रभाव सोशल फाउंडेशनच्या पुढाकाराने वडूज नगर पंचायतीच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या एरळामयी स्वच्छता अभियाना अंतर्गत एरळा नदी स्वच्छता महाअभियानाचा सौ सोनिया गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात शुभारंभ झाला। या अभियानाच्या प्रारंभी नगराध्यक्षा सौ रेखा अनिल माळी यांच्या शुभ हस्ते पोकलेन आणि जेसीबी मशीनचे पूजन करण्यात आले। त्यानंतर श्री ज्योतिबा मंदिर एरळा नदी परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। नदी पात्रातील वेली, गवत, प्लास्टिक आणि इतर कचरा हटवून नदी स्वच्छ करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करण्यात आले। या प्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष अनिल माळी, वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, नगरपंचायत मुख्याधिकारी सतीश चव्हाण साहेब, उपनगराध्यक्ष जयवंत दादा पाटील, नगरसेवक सुनील बापू गोडसे, अभय देशमुख, सचिन शेठ माळी, रणजित गोडसे, माजी नगराध्यक्षा सौ मनीषा रवींद्र काळे, सौ रेश्मा श्रीकांत बनसोडे, नगरसेविका आरती श्रीकांत काळे पाटील, मनोज कुंभार, ओंकार चव्हाण, तानाजी वायदंडे, सोमनाथ जाधव, संजय गोडसे, माजी नगरसेवक वचन शहा, प्रतीक बडेकर, युवा मोर्चा अध्यक्ष अक्षय थोरवे, संभाजी गोडसे, राजेंद्र पवार, श्रीकांत बनसोडे, शंकर शेठ फडतरे, प्रदीप खुडे, शशीभाऊ काळे पाटील, सुधीर गोडसे, ईश्वर शेठ जाधव, युनायटेड बाय प्रभाव सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आदित्य पंडित, किरण लोहार, आकाश जाधव, युवक, नागरिक तसेच युनायटेड बाय प्रभाव सोशल फाउंडेशनचे पदाधिकारी आणि नगरपंचायतीचे अधिकारी, कर्मचारी आणि भारतीय जनता पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत एरळामयी स्वच्छता अभियान पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश दिला। यावेळी सौ सोनिया जयकुमार गोरे वहिनी साहेब यांनी एरळामयी स्वच्छता महाअभियान आणि पर्यावरण संरक्षणासाठी समाजाच्या सक्रिय सहभागाची गरज अधोरेखित करत नदी, नाले आणि जलस्रोत स्वच्छ ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे असे प्रतिपादन केले। तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये तसेच संभाव्य आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी करण्यात आलेल्या मान्सून पूर्व तयारीचा सविस्तर आढावा घेऊन संबंधित विभागाला नाले आणि गटारीची स्वच्छता, पाणी निचरा व्यवस्था, धोकादायक ठिकाणांची पाहणी, आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवणे तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना सौ सोनिया गोरे यांनी दिल्या। नगर पंचायतीमार्फत आणि या युवा संघटना जी आहे आपल्या वडूजची त्यांच्या मार्फत आम्ही नदी स्वच्छतीकरणाचं पहिलं काम हातात घेतले आणि माझी आणि आपल्या ह्या महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या विचारातून आम्ही खूप दिवसापासून वडूज शहर हे सुंदर शहर आणि स्वच्छ शहर कसं करता येईल याच्या बाबतीत चर्चा आम्ही गेली दीड वर्ष झालं करतो आहोत। आमच्याकडे जेव्हापासून या वडूज नगरीची सत्ता आली तेव्हापासून आम्ही वडूज नगरी चांगली करण्याच्या मागे खूप लागून नियोजित अशा पहिल्या प्राथमिक चर्चा करून आत्तापर्यंत आम्ही आता इथं अगदी आज सुरुवात करतोय आणि एवढी चांगली सुरुवात होणार आहे। त्यात यांचा आदित्य पंडितचा आणि त्याच्या सर्व मित्रमंडळांचा आम्हाला खूप चांगला उपयोग आम्ही करून घेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि या वडूज नगरीचे सगळे जे सहकारी आहेत, नगरसेवक असतील, जुने नगराध्यक्ष असतील आणि सगळे जे जनता असेल त्यांच्या बरोबरीनं, त्यांच्या विचारातून त्यांना जसं हवं तसं आम्ही वडूज नगरी करण्याचा प्रयत्न करतोय आणि ते भाऊंच्या माध्यमातून ही नगरपालिकेला आम्ही पूर्ण विचार घेऊन त्या माध्यमातून, कारण त्यांच्याकडेच अधिकार आहे, त्यांनी आम्हाला परमिशन द्यायची आहे, त्यांनाच जास्त काम करायचं आहे, तर त्यांच्या माध्यमातून आम्ही ही सगळी नगरी स्वच्छ करण्याचं ठरवलं। त्यासाठी प्राथमिक म्हणून नदी, एरळा नदी आपली स्वच्छ व्हावी याच्यापूर्वीसुद्धा बऱ्याच जणांनी, डॉक्टर साहेब असतील, डॉक्टर मांडवे त्यांनी आधीपासून सुरुवात केलेलीच होती पण त्यांना तसं जास्त करता आलं नाही। पण आम्ही आता इतकी सगळी संघटना ही आम्ही एकत्रित करून काम करेल त्यावेळेला याला यश भरपूर मोठ्या प्रमाणात येणार आहे आणि सगळी जनता तर सहकार्य करेलच। त्यात आम्हाला अजून एक मदत हवी आहे पोलीस यंत्रणेची, कारण त्यांच्या मार्फत आम्ही सगळ्या जनतेला अशा चांगल्या सवयी लावण्याचं
त्यांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि त्याच्यासाठी मी काल सोनवणे साहेबांशी पण बोलले की आम्हाला तुमची मदत खूप लागणार आहे. कारण आजपर्यंत ज्या लोकांना सवय होती की निर्माल्य नदीत टाका, काहीतरी नदीला वाहिलं की आपल्याला आपलं प्रवृत्ती, काही दुष्ट प्रवृत्ती नष्ट होतात, अशा काही काल्पनिक कल्पना आहेत, त्या सगळ्या बाजूला ठेवून आपण नदीमध्ये कोणत्याही प्रकारचं निर्माल्य किंवा कोणत्याही प्रकारची घाण जाऊ नये म्हणून आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यातलं प्राथमिक शोष खड्डे घेणार आहोत नदी स्वच्छ केल्यानंतर. म्हणजे जे गटाराचं पाणी नदीत जाणार आहे ते सुद्धा आम्ही पूर्णपणे अडवून शोष खड्डे घेऊन शोष खड्ड्यातनं शुद्ध होऊन पाणी नदीत कसं जाईल, अशा सगळ्या आम्ही गोष्टीचं नियोजन सध्या आम्ही करतो आहे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन हा इथं घाट, जो पूर्वीचा घाट होता, तो घाट पूर्ववत असा घाट तयार करून सुशोभित करून, गार्डन करून, त्याला सुंदर लाईटिंग करून असं एक चांगल्या प्रकारचं आम्ही वडूज नगरीला एक शोभा देणारं असं चांगलं काम आम्ही हाती घेतले आणि त्याच्यासाठी आजची सुरुवात आहे. आणि ही कल्पना मी बरेच दिवसापासून राबवण्याचा प्रयत्न करते, भाऊंच्या माध्यमातून मागं लागून, आणि त्याच्यासाठी हे सगळे मदत करतात. याच्यासाठी सगळ्यांना धन्यवाद. आजची सुरुवात चांगली होऊ, की आपण ज्योतिबाच्या मंदिरात सिद्धनाथाच्या कृपेनं सगळं काही पार पडावं अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करून आजची सुरुवात करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सूरज भांडवलकर, सचिन गुरव. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.